Hello student, how are you? तर मित्र बरेच दिवस झालं आपल्या समोर मार्च महिन्यापासून जी परिस्थिती निर्माण झाली कोरोनाची, एक जागतिक दर्जाचं संकट निर्माण झालेले, त्यामुळं सर्वच जण परेशान आहेत. आपण मार्च महिन्यामध्ये साधारणतः 10-15 मार्चला शेवटचा पिरियड घेतला होता आणि त्यानंतर हे लॉकडाऊन सुरू झालं. आपण आज उघडेल उद्या उघडेल अशी वाट बघत आहोत. आपण असं अपेक्षा करू ही परिस्थिती थोड्याच दिवसात बदलेल, परंतु उपलब्ध परिस्थितीवर मात करून जाणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. त्याच्यावर काही ना काही मार्ग काढला पाहिजे आणि हे तुमचं या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सर्वच बाजूने शासन स्तरावर सुद्धा खूप प्रयत्न चालू आहेत. कॉलेजने सुद्धा आपल्या तुम्हाला ऑनलाईनसाठी एक टेलिग्रामचा असा ग्रुप तयार केलेला आहे, ज्या ग्रुपवर तुम्ही जॉईन झालेला आहात आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्वच विषयाचे शिक्षक त्या ठिकाणी दररोज काही ना काही शैक्षणिक मटेरियल आहे, ते PDF च्या स्वरूपात असेल, काही व्हिडिओच्या स्वरूपात असेल, हे टाकत आहेत. आज आपण तुम्हाला ज्याची उत्सुकता होती की आपल्या सरांनी शिकवलेले व्हिडिओ याच्यावर टाकायला पाहिजे आणि तशी सुरुवात आपण आज करत आहोत. तर सध्याची सिच्युएशन पाहता आपण खूप संकटाला सामोर जात आहेत आणि मग ही परिस्थिती पाहून प्रथम केंद्र शासनाने NCERTचा अभ्यासक्रम 25% कमी केला आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने परवाच महाराष्ट्र शासनाचा 12वीचा अभ्यासक्रम 25% कमी केला आणि हा अभ्यासक्रम कमी केलेला मॅथमॅटिक्सच्या दोन्ही पेपरचा मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेला आहे. ते तुम्ही पाहून घ्या किंवा आम्ही ते टॉपिक शिकवत असताना ते सांगतच जाऊ. आपण आता मॅथमॅटिक्स फर्स्ट पेपर चालू करत असताना मागे जात असताना सुट्ट्यापूर्वी आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा टॉपिक चालू केला होता, जो टॉपिक 12वीला 6 मार्काचा आहे. आणि आता ह्या नवीन बदलाप्रमाणे या टॉपिकमध्ये जे ॲप्लिकेशन आहेत लॉजिकचे, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक, ज्यामध्ये स्विचिंग नेटवर्क्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ॲप्लिकेशन टू स्विचिंग नेटवर्क्स, हा भाग संपूर्ण कमी केलेला आहे. त्यामुळे टॉपिक आता खूप लहान झालेला आहे. तर हा मॅथमॅटिकल लॉजिक हा टॉपिक 6 मार्कासाठी बोर्ड परीक्षेला खूप सोपा असा टॉपिक आहे. म्हणजे 12वीच्या अभ्यासक्रमात सगळ्यात सोपा टॉपिक कुठला म्हटलं तर हा लॉजिक टॉपिक सगळ्यात सोपा म्हणावा लागेल. तर तुम्हाला आता लॉजिक म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. आपण म्हणतो एखाद्या माणसाचं फारच लॉजिक पक्क आहे. लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र. तर्कशास्त्र म्हणजे काय? तर्क मांडणे, अनुमान मांडणे, एखाद्या गोष्टीची सत्यता सांगणे, ती सत्य आहे, असत्य आहे. आणि एखाद्याला काम सांगत असताना म्हणतो अरे जारे वा, एखाद्या जावर त्या गोष्टीची सत्यता बघून ये. सत्यता म्हणजे सत्य नाही, ती घडलेली घटना सत्य आहे का असत्य आहे ह्या दोन्हीपैकी जाणून घेणे म्हणजे सत्यता. सत्यता म्हणजे ट्रुथ व्हॅल्यू. ट्रुथ व्हॅल्यू किंवा फॉल्सिटी व्हॅल्यू म्हणलं तरी चालेल. म्हणजे ही सत्यता ही सत्य असू शकते, ट्रू, किंवा सत्यता ही फॉल्स असू शकते. लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र, तर्क मांडणे,
अनुमान मांडणे. आता कोण कोण तर्क मांडतं, अनुमान मांडतं? जेव्हा एखादं प्रकरण न्यायाधीशांच्या समोर येतं तेव्हा न्यायाधीश या प्रकरणातून ह्याचं सत्य काय आहे हे सांगतात. जेव्हा एखाद्या शिक्षकाला विद्यार्थ्याचं मूल्यमापन करायचं असतं त्यावेळेस शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याने एखादा प्रॉब्लेम भिन्न पद्धतीने सोडवला असतो आणि मग जेव्हा आम्ही तुमचे पेपर तपासणीसाठी घेतो त्यावेळेस आम्हाला बोर्डाच्या सूचना असतात की बोर्डाचे एक मॉडेल आन्सर येतं. त्या मॉडेल आन्सरमध्ये पहिलंच वाक्य लिहिलेलं असतं, गिव्ह फुल क्रेडिट ऑफ मार्क्स टू एनी अल्टरनेटिव्ह मेथड विच इज लॉजिकली करेक्ट. म्हणजे विद्यार्थ्यांनी सोडवलेली रीत ही जर तर्कशास्त्रीय दृष्ट्या बरोबर असेल त्याला पूर्ण गुणगान करण्यात यावे. परंतु हे सगळं करत असताना माझं लॉजिक पक्क पाहिजे. म्हणजे एक पुस्तकातली एखादी मेथड सोडून विद्यार्थ्यांनी जर नवीन नवीन दुसरी मेथड वापरली असेल तर ते शिक्षकाला तर्क मांडता आला पाहिजे की ही वापरलेली मेथड बरोबर आहे. आता तुम्ही सुद्धा आपण जसे लहानाचे मोठे होतो, लहानाचे मोठे होत असताना आपण बऱ्याच गोष्टीवर तर्क मांडायला सुरू करतो. तर्क मांडतो, अनुमान मांडतो. आपण एखाद्याने एखादी गोष्ट सांगत असताना जर ती आपल्याला पटली तर आपण आणखी त्याला सांगायला लावतो आणि समोरचा जर आपल्याला चुकीची माहिती देत असेल, काही सांगत असेल, बनवाबनवी करत असेल तर आपण लगेच त्याचं बोलणं थांबवतो. त्याला म्हणतो बस झालं, छाटू नको. कारण आपण हे आपल्या तर्कशास्त्राच्या आधारे ते आपल्या लक्षात येतं की हा चुकीची माहिती द्यायला लागला. बरं, हे तर्क मांडत असताना मांडलेला तर्क अचूक तर्क मांडता आला पाहिजे, पण सगळ्यांनाच अचूक तर्क मांडता येतात असं काही नाही. म्हणजे मांडलेला तर्क हा खरा असू शकतो, खोटा असू शकतो. एखाद्या घटनेकडे पाहून, जसं आता मी तुमच्या समोर थांबलेला आहे, मग आता सगळ्यांना माहिती आहे की बाबुळगावकर सर ते कसे दिसतात, त्यांचे डोळे कसे लालसर आहेत. आता माझे लालसर डोळे बघून प्रत्येक विद्यार्थी हा वेगळे तर्क मांडतो. एखादा काय म्हणतो, नाही रे, सरांच्या घरच्यांचे, कुटुंबियाचे, अगदी त्यांचे भाऊ बहीण वडील सगळ्यांचे डोळे लाल आहेत, म्हणजे अनुवंशिकच आहे त्यांचं, असं त्यांनी तर्क मांडला. दुसऱ्याने तर्क मांडत असताना काय तर्क मांडला, अरे नाही, सरांना खूप सर्दी असते आणि सर्दीमुळे सरांचे डोळे लाल होत असतील, असा त्याने तर्क मांडला. तिसऱ्याने तर्क काय मांडला, अरे नाही, सर काल प्रवासातून आले आणि मग त्यांची झोप झाली नसावी म्हणून सरांचे डोळे लाल दिसतात. आणखी काही त्याच्यापेक्षा तज्ज्ञ असतात आणि ते तर्क कसा मांडतात, सरांचे डोळे रोजच लाल दिसतात, याचा अर्थ सर दररोज लावत असतील, असा काहीतरी अंदाज मांडतात. ते लक्षात घ्या. म्हणजे खरं म्हणजे आपल्याकडच्या लोकांची थोडी दयाच येते. एखादा अचूक तर्क मांडण्याऐवजी काहीच्या काही तर्क मांडतात. मी त्याला तर्कशास्त्र म्हणणारच नाही, त्याला मी वितर्कशास्त्र म्हणेल आणि या वितर्कशास्त्रात आपण एक्सपर्ट असतो. बाकी आता बघा, आपण लहानाचे मोठे होत असताना खरं म्हणजे पहिल्यांदा आपण जेव्हा लहानपणी शाळेत गेलो तर शाळेत गेले असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जे प्रश्न समोर आले तर ते प्रश्न होते, खालील वाक्य चूक का बरोबर ओळखा. whether the following sentences are true or false. आणि सगळ्यात आपल्या आवडीचे प्रश्न, चूक बरोबर ओळखा. मला आजही आठवते, मी लहानपणी हे चूक बरोबरचे जर 20 प्रश्न दिलेले असतील, अगदी मी 2-3 मिनिटात लिहून टाकत होतो. कोणत्याला चूक लिहायचं, कोणत्याला बरोबर लिहायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा, आपण काय फास्ट सोडवलंय म्हणून. हे लक्षात घ्या. मग आपल्याला सेंटेन्स दिलेला असताना त्या सेंटेन्स बद्दल त्याची सत्यता, त्याची ट्रूथ व्हॅल्यू, ट्रू का फॉल्स सांगता येतं. तर ज्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू सांगता येते
अशा सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणायचं. स्टेटमेंट. आता मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगणार आहे. त्या सेंटेन्स बद्दल आपण ट्रू का फॉल्स हे सांगावं. मुंबई is the capital of महाराष्ट्र. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती. आणि मग तुम्हाला जर कुणालाही प्रश्न विचारला तर 100% विद्यार्थ्यांचं या प्रश्नाचं बरोबर येईल की हे सेंटेन्स ट्रू आहे का फॉल्स आहे. तर प्रत्येक जण अगदी आत्मविश्वास सांगतील सर दिस सेंटेन्स इज ट्रू. जर सेंटेन्स ट्रू असेल तर त्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू लिहितात किंवा फक्त टी. ट्रू ऑर ओनली टी. मी आणखी एखादं सेंटेन्स सांगितलं. सेवन इज ए प्राइम नंबर. सेवन इज ए प्राइम नंबर या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू. आपण मॅथमॅटिक्सचे विद्यार्थी असल्यामुळं आपल्याला माहिती आहे प्राइम नंबर्स कोणते कोणते आहेत ते. आणि त्यामुळे आपण सहजपणे सांगू शकतो की दिस सेंटेन्स is also true. Its truth value is A or true. आणखी सेंटेन्स आपण घेतले. दुसरे एखादं सेंटेन्स घेतलं. मिल्क इज ब्लॅक इन कलर. आता याची ट्रूथ व्हॅल्यू काय. आपण सगळ्यांनी पाहिलं लहानपणापासून का मिल्कचा कलर कुठला असतो. आपल्याला माहिती आहे मिल्क हे व्हाईट असतं. म्हणजे अगदी तुम्ही स्पष्टपणे सांगणार की याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. याला एक तर याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स लिहितो किंवा फक्त एफ लिहितो. बरं आपण सेंटेन्सेसच्या टाइप्स पाहिल्या. वी नो टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. असर्टिव्ह सेंटेन्स और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, अदर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, ओपन सेंटेन्स. आता जी मी तुम्हाला ही तीन वाक्य सांगितलेली आहेत. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. तर ह्या पाच पैकी कोणतं सेंटेन्स आहे. तर हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. त्यानंतर 7 इज अ प्राइम नंबर हे पण असर्टिव्ह सेंटेन्स आहे. यानंतर मिल्क इज ब्लॅक इन कलर हे पण असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आता मी दुसरं एखादं सेंटेन्स लिहिलं. इट इज व्हाईट इन कलर. या सेंटेन्स मध्ये इट हे प्रोनाउन आहे. आणि इट प्रोनाउन असल्यामुळं आता इट म्हणजे नेमकं कोणती व्यक्ती किंवा कुठली गोष्ट आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि हे माहीत नसल्यामुळं या सेंटेन्स बद्दल आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू नाही सांगता येत. कारण प्रोनाउन असल्यामुळं इट मध्ये कुठला ऑब्जेक्ट आहे किंवा कुठला व्यक्ती माहित नाही. त्यामुळं
या सेंटेन्सची ट्रुथ व्हॅल्यू नाही सांगताय. बरं, हे सेंटेन्स ह्या 5 पैकी कुठल्या टाईपचे सेंटेन्स आहे? इट इज व्हाईट इन कलर. तर हे ओपन सेंटेन्स आहे. आपण आणखी एखादं सेंटेन्स लिहिलं, x + 2 = 5. In this sentence, the value of x is not given. Means some condition is not stated or given in this sentence. Therefore, this sentence is also an open sentence. We can't say its truth value. Another sentence, what is your name? What is your name? हे या 5 पैकी कुठल्या प्रकारचं सेंटेन्स आहे? हा क्वेश्चन आहे. इट इज अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असल्याबद्दल मुळे याची ट्रुथ व्हॅल्यू ट्रू का फॉल्स नाही सांगता येत. त्यानंतर आपण आणखी एखादं वाक्य घेतलं, व्हॉट ए ग्रेट फॉल इट इज. दिस सेंटेन्स इज ऑफ विच टाइप? इट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. We also can't say the truth value of this sentence. Now see the next sentence. Open the window. Open the window हे सेंटेन्स हे कुठल्या प्रकारचं सेंटेन्स आहे? हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आता ओपन द विंडोचा कसा उच्चार करतो त्याच्यानुसार आपण त्याचा प्रकार पाहतो. आपण जर कोणाला रिक्वेस्ट करत असाल ओपन द विंडो, तर ती रिक्वेस्ट आहे. जोर देऊन बोलत असाल ओपन द विंडो, तर ती कमांड आहे. किंवा अन्य ठिकाणी वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण कोणाला सजेशन देत असाल, म्हणजे रिक्वेस्ट, कमांड, ह्या जे सेंटेन्स असतात तर ते हे स्टेटमेंट नसतात. मग आता आपल्या लक्षात आलं असेल की फक्त असर्टिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट असतात, बाकीचे जे सेंटेन्सेस आहेत हे स्टेटमेंट नसतात. Sentences are denoted by small letters like P, Q, R, S, T. Now see the definition of statement. An assertive sentence whose truth value is true or false but not both simultaneously is called statement in logic. एखाद्या सेंटेन्सची ट्रुथ व्हॅल्यू ही स्थल काल परत्वे बदलते. आपण जर म्हटलं टुडे इज मंडे, आजच्या दिवसासाठी आज सोमवार असल्यामुळे हे वाक्य बरोबर आहे, पण हेच वाक्य असंच ठेवलं तर उद्यासाठी बरोबर आहे का?
तर फॉल्स आहे. म्हणजे टुडे इज संडे हे सेंटेन्स याला ट्रू किंवा फॉल्स नाही म्हणतायत. टुडे, टुमारो, एस्टरडे असे वाक्य हे स्टेटमेंट नसतात, कारण त्यांची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला नाही सांगता येत. आता आपण वेगळ्या टाईपचं सेंटेन्स पाहू. सिंपल स्टेटमेंट. A statement whose truth does not depend on another statement is called simple statement. सिंपल स्टेटमेंट ज्याच्यामध्ये मी काही तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे. त्याच्यात तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू सांगायचं. Parallel lines have the same slope. It is simple statement. Its truth value is true. आणखी आपण दुसरं पाहू. Delhi is the capital of India. It is assertive sentence. Its truth value is true. यानंतर मी जे सेंटेन्स सांगितलं x + 0 = x. दिस इज मॅथमॅटिकल आयडेंटिटी. एवरी मॅथमॅटिकल आयडेंटिटी इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. Therefore, this is statement. Another identities in trigonometries, sin square theta plus cos square theta is equal to 1, where theta belongs to R, or cos of 2 theta is equal to cos square theta minus sin square theta, or sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta, where theta belongs to R. These mathematical identities are true statements. Now see this sentence, x + 3 is equal to 5. When we take value of x is equal to 2, now this sentence becomes a statement. Value of x is given here, it is 2, 2 + 3 is 5. When we have given this condition, then this sentence becomes a statement. If condition is not given, then it is not a statement, it is an open sentence. Means in open sentence, some condition is not given, therefore we can't say it is true or false. तर आपल्यासाठी मित्र सिंपल स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू सांगणं हे खूप सोपं काम आहे, परंतु त्यापेक्षा अवघड काम जे आहे तर ते कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू सांगणे.